तुला काय व्हायचं आहे? पहिल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं इंजिनिअरिंग, दुसरा इंजिनिअरिंग, तिसरा इंजिनिअरिंग, चौथा इंजिनिअरिंग. बरोबर आहे. नवीन काही सांगत नाही. का सांगत नाही? कारण माहित नाही ना. माहित नसल्यामुळे असं होत आहे. मग दुसरे करिअरचे कोर्सेस आहेत का? इव्हन असे पण शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत की ते कोर्सेस केल्यानंतर तुम्हाला तुरंत जॉब आपल्याला आवड आहे का पहा. बरोबर आहे. आणि ते जे कोर्स तुम्ही सिलेक्ट करत आहे ते पूर्ण करण्याची तुमच्यात कॅपॅसिटी आहे का? मला मॅथ जमत नाही आणि मी म्हणत असेल मला इंजिनिअरिंग करायचं आहे, आणि ते पण IT मध्ये. IT ला मॅथ पाहिजे, बरोबर आहे. कोडिंगसाठी तुमचं लॉजिक चांगलं पाहिजे. ते असेल तर तुम्ही भरारी घेऊ शकता. आणि तिथे जर तुम्ही विचार करत असाल नाही वर्गात आपण बसतो बाजूच्या मुलाचं पाऊल लिहितो तसं जमेल, तर मग काही खरं नाही आहे. त्यात अपॉर्च्युनिटी आहे. नाही तर बरेच विद्यार्थी काय करतात, BA करतात. त्याला जर विचारलं आता काय करणार, BA झाला आता MA करतो. मग MA केला नाही, काहीतरी IT मध्ये काय करू शकता. तुमचं IT इंजिनिअरिंग मध्ये जर म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंगला जास्त खर्च होतो ते परवडत नसेल, म्हणजे कुठे आलो आता आपण, काही फॅमिली अशा पण आहेत की जे इंजिनिअरिंगला पुण्याला ऍडमिशन झाली असेल, मुंबईला ऍडमिशन झाली असेल आणि घरची परिस्थिती तेवढी नसेल तेवढा पैसा खर्च करण्याची, म्हणजे BSc कम्प्युटर करून सुद्धा तुम्ही IT इंजिनियर होऊ शकता. फरक काय की BSc कम्प्युटर केल्यानंतर तुम्हाला ITचे जे कोडिंगचे हे आहेत कोर्सेस आहेत ते कोर्सेस तुम्हाला करावे लागतील. तर ते तर मी म्हणेन की तुम्ही 10वी परीक्षा दिल्या गेल्या ते कोर्सेस केले